नमस्कार सगळ्यांना। तर आज आपण बनवणार आहोत सुक्या वाटाण्याची झणझणीत रस्सा भाजी। याच्यासाठी मी रात्री वाटाणे भिजवून ठेवले होते आणि त्याला कुकरमध्ये टाकून आपल्याला 2 शिट्ट्या मारायच्या आहे। बघा, छान वाटाणे रात्री भिजत ठेवलेले होते मी। याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद टाकायची आहे आणि याला झाकण लावून कुकरवर 2 शिट्ट्या लावायच्या आहे। फोडणीसाठी लसूण मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेत आहे आणि ही कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आहे। हा लसूण। आता आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडंसं जिरं टाकायचं। त्याच्यानंतर सगळे जिरं आणि मोहरी छान तडतडल्यावर त्याच्यामध्ये 2 टोमॅटो आणि 2 कांदे घेतले होते मी, त्याची पेस्ट केली आणि ती पेस्ट त्याच्यामध्ये टाकायची आहे। जरा जास्त झणझण होत होतं त्याच्यामुळे ही पेस्ट छान भाजून घ्यायची, त्याला तेल सुटेपर्यंत। बघा किती छान दिसत आहे। छान भाजून घ्यायचं, त्याला छान परतून घ्यायचं। अंदर किटनी टाकलाय। फोडणीसाठी इथे जिरं, मोहरी, धने, खोबरं, लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे। मीठ घ्यायचं आहे आपल्याला। याच्यामध्ये आता लसूण टाकायचं आहे। लसूण टाकून छान याला गुलाबी रंग होईपर्यंत परतायचं आणि नंतर आपले मसाले घालायचे। तुमच्या आवडीनुसार घालू शकता, पण आम्ही आमच्या घरी हेच घालतो, रेग्युलरवाले जे मसाले आहेत ते। हे छान आता लाल झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण सर्व मसाले टाकून घेतलेले आहे। त्यांना छान भाजायचं। वाटल्यास हवं तर थोडं पाणी टाकायचं। इथे मी कुकरमधलंच पाणी टाकलेलं आहे, मी म्हणजे माझ्या आईने टाकलेलं आहे। ज्याच्यामध्ये वाटाणे उकडले होते तेच पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये। बघा, आणि छान किती छान ग्रेव्हीला कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही। हां, त्याच्यामध्ये वाटाणे सगळे टाकायचे आणि छान त्याला उकळी येऊ द्यायची, एकदम मस्त। बघा किती सुंदर उकळी आलेली आहे। अशा प्रकारे वाटाण्याची रस्सा भाजी एकदम खायला तयार आहे आणि ही खूप 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 टेस्टी लागते। एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि वरून थोडी कोथिंबीर घातली, तयार आहे आपलं वाटाण्याचा रस्सा। एकदम मस्त आणि टेस्टी। नक्की ट्राय करा। आवडल्यास सबस्क्राईब करा आणि लाईक करा। बाय।